इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती सिलेंडरमधील गॅस हा व्यवसाय सिलेंडरमध्ये भरून सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या कारखान्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकला आहे। यामध्ये 500 पेक्षा जास्त सिलेंडर तसेच गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हा अनधिकृत सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा कारखाना अंबरनाथच्या आनंदनगर MIDC मध्ये बोहनोली गावाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता। कारखान्यांमध्ये 500 पेक्षा जास्त भारत गॅस, HP, गो गॅस, स्फूर्ती या कंपन्यांचे सिलेंडर आढळून आले। कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता हे काम राजसोरसपणे सुरू होतं। आजूबाजूला केमिकल कंपन्या असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता होती। मात्र अनधिकृत कारखान्यांबाबत MIDCचे अधिकाऱ्यांना तसेच कोणत्याही स्थानिक प्रशासनाला माहिती नव्हतं। रात्री शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने या कारखान्यांवर छापा टाकण्यात आला। यावेळी येथे काम करत असलेले कामगार पळून गेले, मात्र 2 कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व यंत्रणा तत्काळ बंद केली, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे। वासुदेव भोईर माझं नाव आहे। मी बऱ्याच दिवसापासून इथे येत होतो, तेव्हा मला मी पाहिलं तर गो गॅस या कंपनीचे सिलेंडर, भारत आणि HP या 2 सिलेंडरमध्ये कंपनीच्या सिलेंडरमध्ये अल्टीबल्टीचं काम चालू होतं आणि हे मी बऱ्याच दिवसापासून पाहत होतो। बस हीच माझी तक्रार घेऊन मी आज पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या संदर्भात मी आज पोलिसांना घेऊन स्पॉटवरती आलो। तर पाहिलं तरी सगळं काही इनलिगली हे काम चालू होतं। तर जवळजवळ 500 ते 600 सिलेंडर आतापर्यंत इथं पाहण्यात आले। त्याच्यामध्ये 5 किलोचे सिलेंडर, 21 किलोचे सिलेंडर, 19 किलोचे सिलेंडर, त्यात भारत कंपनीचे, गो गॅस कंपनीचे, HP कंपनीचे, परत स्फूर्ती कंपनीचे, असे 4 कंपनीचे इथे सिलेंडर दिसण्यात आलेले। हा ॲड्रेस बोनोली गावाच्या इथनं लेफ्ट मारला ना का अंबरनाथ MIDC मध्ये बोनोली गावाच्या इथनं लेफ्ट साईडला हा ॲड्रेस आहे।